नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 10वी इतिहास या पाठ्यपुस्तकातील दुसरा धडा इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याचा स्वाध्याय सोडणार आहोत। याचे सगळे प्रश्न उत्तर आपण इथे देणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळवा। मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे। तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश डॅश होते। 4 पर्याय दिले, त्याचे उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते। 2 हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद डॅश डॅश यांनी केला। 4 पर्याय आहे, त्याचे उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला। ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1 हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास, स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन, द इंडियन बोर्ड ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास, ग्रँड ऑफ वसाहतवादी इतिहास चुकीची जोडी आहे। द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास दुरुस्त करून दिलेली जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा राष्ट्रवादी इतिहास आहे। दुसरा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। 1 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली, उत्तर आहे इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये आत्मजाणीवेमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनास सुरुवात झाली। 2 राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। 2 प्रश्न दुसरा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे, याचं उत्तर आहे 1 ऐतिहासिक साहित्यातील एक गद्य लेखन प्रकार म्हणून बखर यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। 2 बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते। 3 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंग भरलेले असते। ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। 3 प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्द उत्तरे लिहा। 1 मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे, उत्तर आहे बाबरने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील गोष्टींची वर्णने केली आहेत। 1 त्याला कराव्या लागणाऱ्या युद्धांची वर्णने, 2 ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने, 3 स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदवली आहेत। प्रश्न दुसरा आहे, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते, याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भरलेले होते। 1 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिलं, त्यावर त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले। 2 त्यांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। 3 दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले। प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। 1 मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, याचं उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनामध्ये जे नवे वैचारिक प्रवाह आढळून आले ते म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन होय। 1 मार्क्सवादी इतिहासकाराच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता। 2 प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते। 3 मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला। 4 मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावीरितीने करणारा इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे। प्रश्न दुसरा, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। उत्तर वि. का. राजवाडे यांचे योगदान 1 राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले। 2 इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला। 3 केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे मत त्यांनी मांडले। 4 आपला इतिहास आपण दिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला। 5 अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता।
6. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींबद्दल झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तर हा चार्ट तुम्हाला बऱ्यापैकी परीक्षेला येतो, तर पाठ करा हा. जेम्स ग्रँडफ, ए हिस्ट्री ऑफ मराठास. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्री डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. ब. पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. तर इथे आपल्याला दिसतंय की हे संकल्पचित्र आहे, हे पूर्ण करायचे. उत्तर आहे मुस्लिम इतिहासकार यांचे ग्रंथ हेतू. तुझकी बाबरी बाबर, बाबराला करावे लागणार युद्धाची वर्णने. रजत रागिनी, कल्हण काश्मीरचा इतिहास. सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. तारीख ई फिरोजशाही, जियाउद्दीन बर्नी, इतिहास लेखनाचा हेतू. प्रश्न 6 आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आता याचा अर्थ बघा. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. 2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा, धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखनाचे म्हणतात. 3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. या भाषांची जननी प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली. 4. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. दुसरा प्रश्न आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. याचं उत्तर लिहा. 1. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामुळे भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. 3. राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सकपूर्वक छाननी करण्याचे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. 4. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. 5. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर आहे वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. 2. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा एक महत्त्वाचे साधन मानले गेले. 3. भारतामध्ये वंचितांचा इतिहासचा विचार महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. 4. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले. 5. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्याचे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल. आणि त्याचसोबत तुम्हाला जर काही विचार मांडायचे असेल, तुमचं काही म्हणणं असेल या व्हिडिओबद्दल, तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तरी तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आम्ही तुमच्यासाठी तर लवकरात लवकर अपलोड करू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. धन्यवाद.